पालघरमधून मोठी बातमी आहे। पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील विराज प्रोफाइल कंपनीच्या एका प्लांटमध्ये सकाळी 11 वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झालाय। या स्फोटामध्ये एक कामगार गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला बोईसरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। हा स्फोट इतका भीषण होता की कारखान्याचे पत्रे पूर्णपणे निखळले असून सिक्युरिटी केबिनच्या काचाही फुटल्यात। सध्या कुलिंगचं काम सुरू आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील विराज प्रोफाइल या कंपनीमध्ये आज साधारण 11 वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला। आपण पाहू शकतो, मी त्याच ठिकाणी आहे की हा स्फोट इतका भीषण होता की ह्या कंपनीचे पत्रे आहेत ते पूर्णपणे निखळून पडलेले आहेत। तर आजूबाजूचा परिसर आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात हादरला। एकूणच पाहायला गेलं तर जी फर्नेस टँक होती त्याचं काम जे सुरू होतं त्यामुळे हा स्फोट घडल्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे आणि या स्फोटामध्ये एक कामगार आहे तो जखमी झालेला आहे। एकूण पाहायला गेलं तर ही स्टील प्रोसेस करणारी कंपनी आहे। साधारण 3 प्लांट ह्या बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रामध्ये विराज प्रोफाइल कंपनीचे आहेत आणि ह्या कंपनीमध्ये आज फर्स्ट शिफ्टमध्ये असलेले साधारण 100 ते 125च्या आसपास जे कामगार होते ते आतमध्ये होते। मात्र ही फर्नेस टँक आहे ती कंपनीच्या अगदी कोपऱ्यामध्ये शेवट होती, त्यामुळे इथे मोठी जी जीवितहानी आहे किंवा जी नुकसान आहे ते टळलेलं आहे। कारण आपण बघू शकतो की जो स्फोट होता ते आपण पाहाल तर मोठ्या प्रमाणात तिथे पत्रे जे निघालेले तिथे ती टँक होती ती फुटलेली आहे। आणि एकूणच पाहायला गेलं तर विराज प्रोफाइल कंपनीमध्ये या अगोदरसुद्धा अनेक जे अपघात आहेत ते घडलेले आहेत। पालघरचे पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा इथे तातडीने भेट दिली आणि एक कामगार आहे तो जखमी आहे, त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मात्र आतापर्यंत कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात हे अपघात घडत आहेत, त्यामुळे इथे कुठेतरी सुरक्षा व्यवस्था आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यात यावी अशी मागणी आता कामगारांकडून करण्यात येत आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। दरम्यान या स्फोटाबाबत इथल्या स्थानिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। प्रशासन एका बाजूला मेहरबान असताना प्रशासन या ठिकाणी या कंपनीवरती कारवाई करत नाही आणि आजचा झालेला ही जी घटना आहे, आता या घटनेकडे पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कसं बघतात आता या संपूर्ण याच्याकडे आता आमचं लक्ष असणार आहे। आणि माझी राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना विनंती आहे की ही कंपनी वारंवार या सर्व ज्या घटना आहे ह्या जाणून बुजून करते की कुठल्या हेतू परस्पर करतात की अचानक होतो एक प्रकारचा कोइन्सिडन्स। आता माझी पालघर जिल्हा प्रशासनाला विनंती आहे आणि MPCBच्या इथल्या अधिकाऱ्यांना आणि MIDCच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की सखोल चौकशी करा, नक्की हा हादसा कसा झाला याचं पूर्णपणे हे जनतेच्या समोर उघडं करा।